Today we will see our new disease condition in a disease and disorder of the ear, nose, throat. The disease condition is ऑटिओस्क्लेरोसिस. तर ऑटोस्क्लेरोसिस म्हणजे काय ते बघूयात. पहिले ऑटोस्क्लेरोसिसचं मिनिंग काय. हार्डनिंग ऑफ द इयर. इयरमध्ये हार्डनिंग होतं म्हणजेच एक बोन ग्रोथ होते. त्याचं मिनिंग काय बघूयात. ऑटोस्क्लेरोसिस और हार्डनिंग ऑफ द इयर रिझल्ट फ्रॉम फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल बोन ग्रोथ अलॉंग स्टेपिस इन अ मिडल इयर. जसं की आपण बोललो हार्डनिंग होती, हार्ड होतं इयर आणि ॲबनॉर्मल बोन ग्रोथ होती. त्याच्यामध्ये स्टेपिसच्या मध्ये मिडल इयरमध्ये असतं स्टेपिस. 3 बोन असतात इयरमध्ये, स्टेपिस, मेअडस आणि इन्सिकस. विथ द न्यू बोन ग्रोथ the stapes become immobile, prevent transmission as a sound vibration into ear, leading to conducting hearing loss. आणि नवीन बोन ग्रोथ तिथे झाल्यामुळे जो स्टेपिसचं जे काम आहे ते काम स्टेपिस करत नाही. जे मुवमेंट करायचं काम आहे ते करत नाही, इमोबाईल होते. त्याच्यामुळे काय होतं, जो काही साऊंड वेव्ज आहेत ते पास होण्यापासून ऑब्स्ट्रक्शन येतात, ब्लॉकेज होतात. त्याच्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला कंडक्टिंग हिअरिंग लॉस बघायला भेटतो. ऑटोस्क्लेरोसिस युजली अफेक्ट बोथ इयर. ऑटोस्क्लेरोसिस हा रेअरली एका कानामध्ये होतो, पण मोस्ट ऑफली बोथ इयर्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो ऑटोस्क्लेरोसिस. या डायग्राममध्ये तुम्हाला अजून स्पष्ट होऊन जाईल की आहे स्टेपिस. 3 बोन असतात, एक मिलियस, इन्सिकस आणि स्टेपिस. स्टेपिसच्या तिथे एक बोनी स्ट्रक्चर ग्रो होतं, त्याला बोलतात ऑटोस्क्लेरोसिस. त्याच्यामुळे जी साऊंड वेव्ह आहे इकडून जाणार आहे ती ब्लॉकेज तयार होते. तिथे ब्लॉकेज झाल्यामुळे पेशंटला कंडक्टिंग हिअरिंग लॉस होतो. त्यांनी जे 2 क्लासिफिकेशन्स आहेत, एक हिस्टॉलॉजिकल आणि क्लिनिकल. तर बघूयात एक आपण. तर पहिले हिस्टॉलॉजिकल. हिस्टॉलॉजिकल ऑटोस्क्लेरोसिस म्हणजे काय. हा एक टाईप आहे ऑटोस्क्लेरोसिसचा. इट डज नॉट प्रोड्यूस एनी सिम्पटम्स ड्युरिंग द लाईफ. ह्या टाईपमध्ये आपल्याला पेशंट जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कोणतेही एक पण आपल्याला पेशंटमध्ये साईन दिसत नाही. कंडक्टिंग हिअर लॉस दिसत नाही, ऑटेल्जिया म्हणजे पेन इन इयर दिसत नाही. ही सगळे डायग्नोसिस आपल्याला किंवा हे सगळे साईन्स आपल्याला पेशंटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बघायला भेटतात. त्याला बोलतात हिस्टॉलॉजिकल ऑटोस्क्लेरोसिस. आणि दुसरे क्लिनिकल ऑटोस्क्लेरोसिस. क्लिनिकलमध्ये ऑटोस्क्लेरोसिसच्या 3 कॅटेगरी आहेत. एक स्टेपिडियल, एक कॉक्लियर, एक मिक्स ऑटोस्क्लेरोसिस. तर एक एक करून बघूयात आपण काय येते. तर पहिले स्टेपिडियल ऑटोस्क्लेरोसिस. स्टेपिडियल ऑटोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, प्रोड्यूस अँकिलोसिस ऑफ द मेम्ब्रेनियस लॅब्रियंथ. स्टेपिसमध्ये अँकिलोसिस ऑफ द मेम्ब्रेनियस लॅब्रियंथ प्रोड्यूस होतं मोर अमाऊंटमध्ये. आणि कॉक्लियर ऑटोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, जे मेम्ब्रेनियस ऑफ लॅब्रियंथ आहे ते प्रोड्युसिंग करतात सेन्सरी न्यूरल डिफनेस. डिफनेस म्हणजे हिअरिंग लॉस, ऐकायला येत नाही. हे कॉक्लियरमध्ये येतो. देन मिक्समध्ये काय आपल्याला भेटतं, दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला मिक्समध्ये बघायला भेटतं. बोथ फिक्सेशन ऑफ द स्टेपिस ॲज वेल ॲज इन्व्हॉल्वमेंट ऑफ द लॅब्रियंथ. स्टेपिसचं फिक्सेशन होतं म्हणजे जो स्टेपिस मोबाईल असतो तो इमोबाईल होतो आणि लॅब्रियंथचं इन्व्हॉल्वमेंट होतं. त्या कंडिशनमध्ये बोलतात, जर हे दोन्ही कंडिशन आपल्याला पेशंटमध्ये बघायला भेटते त्या कंडिशनला बोलतात मिक्स ऑटोस्क्लेरोसिस. तर टाईप्स ऑफ, तर याचे परत टाईप्स आहे. स्टेपिडियल ऑटोस्क्लेरोसिसचे परत टाईप आहेत. एक आहे अँटेरियल फोकस. हा एक कॉमनस्ट टाईप आहे स्टेपिडियलचा. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिलीमीटर अँटेरियर ओव्हल विंडो बघायला भेटते. पोस्टेरियरमध्ये 2 मिलीमीटर बिहाइंड द ओव्हल विंडो बघायला भेटते. अँटेरियर म्हणजे समोरचं, बिहाइंड म्हणजे मागचा. आणि कन्फर्मेशियल म्हणजे पेशंटच्या फूट प्लेटला मार्जिन ओनली बघायला भेटतात. तर या डायग्राममध्ये पहिली डायग्राम आहे अँटेरियर, दुसरी आहे पोस्टेरियर, तिसरी आहे सर्कमफेन्शियल. नेक्स्ट आहे कॉजेस. ह्याचा जो मेन कॉज ऑफ रूट ऑफ कॉज आहे हा अजून पण फाइंड आउट झालेला नाही. त्याला बोलतो एक्झॅक्ट कॉजेस अननोन. हेरिडिटीमध्ये आपल्याला 50% केसेस असे असतात की जे हेरिडिटरी म्हणजे जीन्स थ्रू पास आउट होतात. आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये असतो मिलियस. आणि किंवा कुठल्या दुसऱ्या इयरचे कंडिशन असतील, इयर इंजुरी असेल, इयर डिस्चार्ज असेल, इयर ट्रॉमा असेल, हेड ट्रॉमा असेल, त्या कंडिशनमध्ये आपल्याला
पेशंटमध्ये ऑटोस्क्लेरोसिस बघायला भेटतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये म्हणजे काय, पेशंटमध्ये आपल्याला कोणते कोणते कंप्लेंट सांगतो. पेशंटमध्ये हिअरिंग लॉस बघायला भेटते, त्याच्यात डिझनेस बघायला भेटतो, थकलेलापणा बघायला भेटतो, टिनिटियस बघायला भेटतं, बझिंग इन इयर म्हणजे कानामध्ये अलारामसारखं आवाज ऐकायला भेटतो, व्हर्टिगो बघायला भेटतो पेशंटमध्ये, आणि हेडेक अँड ऑटेंजिया बघायला भेटतो पेशंटमध्ये. तर या कंडिशनमध्ये कसं डायग्नोस्टिक फाइंड आउट करणार आपण, हिस्ट्री कलेक्शन मस्ट आहे, फिजिकल एक्झामिनेशन मस्ट आहे, ट्युनिंग फोर टेस्ट करणार आपण, त्याला वेबर टेस्ट बोलतो आपण, WEBRE वेबर टेस्ट, ऑडिओमेट्री टेस्ट, टिम्पॅनोसेंटेसिस करतो. टिम्पॅनोसेंटेसिसमध्ये म्हणजे काय करतो, जे फ्लुइड आहे ते आपण टिम्पॅनिक मेम्ब्रेनमधलं जे फ्लुइड आहे ते ॲस्पिरेट करतो आणि त्याचे स्टडी करतो. सिटी स्कॅन करतो. सिटी स्कॅनमध्ये कलेक्शन ऑफ द मिडल इयर फ्लुइड अँड मॅस्टर्ड रिजन अँड ॲब्सेस फॉर्मेशन हे आपल्याला सिटी स्कॅनमध्ये बघायला भेटतं. MRI मध्ये आपण ट्यूमर झालेलं आहे किंवा सॉफ्ट टिश्यूमध्ये काही ॲबनॉर्मलिटीज ते बघतो. ऑडिओग्राफीमध्ये आपण जी हिअरिंग कॅपॅसिटी आहे पेशंटची ती चेक करतो विथ थ्रू ऑडिओग्राफी. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट. या पेशंटमध्ये आपण कशा पद्धतीने मॅनेजमेंट करणार. द ऑटोस्क्लेरोसिस मे स्लोली गेट वर्स म्हणजे ऑटोस्क्लेरोसिस हे हळूहळू एकदम एक्स्ट्रीम लेवलला वाढत जातो. द कंडिशन मे नॉट रिक्वायर ट्रीटमेंट अंटिल वन हॅव्हिंग सिव्हिअर हिअरिंग प्रॉब्लेम. जोपर्यंत पेशंटला सिव्हिअर हिअरिंग प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंटची गरज नसते. ॲनालिसिसमध्ये आपण कुठले मेडिकेशन प्रोव्हाइड करतो पेशंटला. आयबुप्रोफेन, ऑक्सिकोडिन, ॲसिटामिनोफेन म्हणजेच PCM. हिअरिंग ॲड्स मे बी यूज टू ट्रीट द हिअरिंग लॉस. ज्या पेशंटमध्ये हिअरिंग लॉस झालेला आहे परमनंटली किंवा टेम्पररी त्या कंडिशनमध्ये आपण पेशंटला हिअरिंग ॲड्स प्रोव्हाइड करतो. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण कुठली करतो, स्टेपिडेक्टोमी आणि स्टेपिडेक्टोमी. स्टेपिडेक्टोमी दुसरी सर्जरी स्टेपिडोटोमी. त्या स्टेपिडेक्टोमीमध्ये काय करतो आपण, द रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ द स्क्लेरोटिक स्टेपस फुटप्लेट ऑफ स्टेपिस or completely remove of the stapes and the implant with the prosthesis to maintain the suitable condition. जे स्टेपिस बोन अफेक्ट झालेले किंवा स्टेपिस जो फुटप्लेट किंवा कम्प्लिटली जे स्टेपिस बोन काढायचे तिथे आपण इम्प्लांट प्लेस करतो. का इम्प्लांट प्लेस करायचं, पहिले परत नॉर्मल ॲक्टिव्हिटी होण्यासाठी. आणि स्टेपिडोक्टोमीमध्ये काय करतो आपण, ही एक मॉडर्न सर्जरी आहे, त्याला बोलतात स्टेपिडोक्टोमी. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ड्रिलिंग करतो म्हणजे एक स्मॉल होल तयार करतो कशामध्ये, स्टेपिसच्या फ्लुटमेंटमध्ये, आणि मायक्रो ड्रिलने किंवा लेझरने आपण तिथे इन्सर्शन घेतो आणि पिस्टन लाईक प्रोस्थेसिस तिथे आपण इन्सर्ट करतो. त्या सर्जरीला बोलतात स्टेपिडोक्टोमी. इथे डायग्राममध्ये सांगितलं तुम्हाला हे ओव्हर ग्रोथ बोन झालेले आहे, तिथे हे काढतो आपण आणि या ठिकाणी आपण एक आर्टिफिशियल स्टेपिस हे टाकतो म्हणजे आपण प्रोस्थेसिस करतो, रिप्लेसमेंट करतो डिसीज बोनचं. कॉम्प्लिकेशन काय बघायला भेटतात पेशंटमध्ये, आपल्याला कम्प्लीट डेफनेस बघायला भेटतो, इन्फेक्शन बघायला भेटतं, डिझिनेस बघायला भेटतं, पेन बघायला भेटतं आणि ब्लड क्लॉट्स बघायला भेटतात इयरमध्ये आफ्टर सर्जरी. सेल्फ केअर कशी करायची म्हणजे स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची घरी आफ्टर सर्जरी. तर पेशंटला मेडिकेशन जे आहेत ते सगळे समजून सांगायचे, कोणत्या टाईमला कुठलं घ्यायचं, मेडिकेशन घ्यायला सांगायचे. ब्लो नोज जेंटली म्हणजे स्लोली नाक शिंकायला लावायचे, स्नीजिंग किंवा कपिंग करते वेळेस विथ माउथ ओपन फॉर फ्यू वीक्स आफ्टर सर्जरी. स्नीजिंग किंवा कपिंग करायचं असेल तर मोस्ट ऑफ द पेशंट माउथ ओपन करतात, पण या कंडिशनमध्ये आपण पेशंटला माउथ ओपन नाही करायला सांगायचं काही आठवडे सर्जरीनंतर. काही पण पेशंटला असं हेवी लिफ्टिंग करायला नाही सांगायचं. पेशंटला पॉपिंग अँड क्रॅकलिंग सेन्सेशन आर नॉर्मल फॉर 3 to 5 weeks आफ्टर सर्जरी. 3 ते 5 आठवड्याच्या सर्जरीच्या आठवड्यानंतर पेशंटमध्ये पॉपलिंग किंवा क्रॅकलिंग सेन्सेशन होतात इयरमध्ये, ते कॉमन आहेत. टेम्पोररी हिअरिंग लॉस इज नॉर्मल इन
ऑपरेटिव्ह इयर, ज्या ठिकाणी सर्जरी झालेली, ज्या ठिकाणचं आपण बोन ओव्हर बोन काढलेलं आहे, ओव्हर ग्रोथ बोन काढलेलं आहे आणि न्यू स्टेपिस बोन तिकडे इम्प्लांट केलेले, त्या इयरमध्ये आपल्याला टेम्पोररी हिअरिंग लॉस झालेलं बघायला पडतो आणि इट्स नॉर्मल. चेंज द कॉटन बॉल इन इयर ॲज निडेड. आपण ड्रेसिंग केलेले असते, कॉटन बॉल टाकलेले असतात ज्या ठिकाणी सर्जरी झाली ज्या इयरमध्ये, ज्यावेळेस जे ते कॉटन बॉल सॉलन होतात किंवा वेट होतात त्या कंडिशनमध्ये ते चेंज करायला सांगायचे पेशंटला. अवॉइड गेटिंग इन वॉटर फॉर 2 weeks आफ्टर सर्जरी. सर्जरी 2 आठवड्यानंतर 2 आठवडे पेशंटला वॉटर घेण्यासाठी आपण अवॉइड करायचं. तर हे होतं आपलं ऑटोस्क्लेरोसिस. थँक्यू.